रवी प्रसाद साहेब आपण देखील या. कळंबोलीचे आमचे सर्व मान्यवर यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. आमचे सन्माननीय अनिरुद्ध शेटनारायण ठाकूर यांची देखील उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळाली. त्यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. मामा आमचे त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला. त्याबद्दल मामा तुमचं देखील आभार. आमचे अरुण पाटील, अरुण वसंत पाटील, अरुण या, आपलं देखील स्वागत आहे. हॅलो. तर आमचे खारघरचे परेश कडू इथे आलेत. तर परेश कडू या. आणि आमचे यशवंत वसंत पाटील मुरबी, यशवंत या, आपण आपलं देखील स्वागत आहे. आमचे अरुण पाटील, अरुण वसंत पाटील, अरुण शांताराम पाटील, आपलं देखील स्वागत आहे. याव व्यासपीठावरती बोले आपण कॉमेंटी बॉक्समध्ये. दीपक पाटील सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. मॅचला सुरुवात झाली. ACC हाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये मोहसिन बलोचनं 3 धावा दिल्यात. मुनीर पटेल आणि मुफीद पारकर अशी सलामीची जोडी हाळ संघाकडून. कोपोली जवळचं गाव, चांगला परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लो फुल टॉस बॉल होता, पिक केला ऑन साईडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे सिंगल मिळेल. 1 धाव. 4ही चेंडूंमध्ये 4 सिंगल्स आल्यात मोहसिन बलोचच्या. तुर्भे संघाच्या विरुद्ध बोनकोडे टीमनं 1 बॉल 1 धाव डिफेंड केली होती. आणि नमित पाटील सारखा दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर असताना मात्र असं घडलं होतं. राहनाळ संघाचा सुद्धा इतिहास आपण पाहिला तर संघर्षमय राहिलाय. पहिल्या मॅच पासून खरं तर प्रतिस्पर्धी संघ जिंकणार असं वाटत असताना राहनाळ संघानं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली पहिल्या मॅच पासून. त्यामुळे संघर्ष मात्र नक्कीच प्रत्येक खास करून संघांना करावाच लागणार आहे. इकडे मात्र बीट केलाय डॉट बॉल, आणि तेही मुनीर पटेल. मुनीर पटेल खरं तर ACC हाळ संघाची ओळख आहे. या खेळाडूंना आजपर्यंत हाळ संघाला बऱ्याच वेळेला आनंदाचे क्षण दिलेत. आजपर्यंत अशा इनिंग्स केल्यात ना या खेळाडूंना, आणि खरं तर मोठा चाहता वर्ग आहे संपूर्ण खोपोली परिसरामध्ये. आणि त्याच्यावर आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे या मॅचची. मुनीर लॉफ्ट करतोय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पोहोचलाय, जेल टिपलाय, बिग विकेट. मोठा धक्का इथे मात्र सहन करावा लागेल ACC हाळ संघाला. मुनीर पटेल बॅक टू द पवेलियन. लढावं लागेल आता मात्र या संघाला. दोनही अनुभवी नावं खरं तर. पहिल्यांदा मुनीर आणि मुफीद
आणि नेहमी ज्यांच्या बॅटमधून चांगला धावा येत असतात तिकडे मात्र दोनही फलंदाज मात्र बाद झालेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून करत स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज नुकतेच 2 मिलियन सबस्क्रायबरच्या वाहिनीनं मात्र पहिल्यांदा पूर्ण केलं. टेनिस क्रिकेट विश्वमधली पहिली वाहिनी आणि सध्याच्या घडीला सबस्क्रायबरच्या बाबतीमध्ये आसपासही त्यांच्या कोणी नाही आहे. एवढी प्रचंड लोकप्रियता असणारी वाहिनी 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. सुंदर ड्राईव्ह यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला फटका दाखवला होता यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफकडे सिंगल मिळाली. परंतु असे फटके जेव्हा येतात ना, तंत्रशुद्ध फटकेबाजी जेव्हा आपण करतो तेव्हा एक आत्मविश्वास सुद्धा आपला वाढत असतो. भले सिंगल आली असेल परंतु कुठेतरी पहिला चेंडू खेळत असताना चांगल्या स्ट्रोकनं सुरुवात होणं हे सुद्धा गरजेचं असतं फलंदाजांसाठी. आणि ती सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इरफान राऊत याच्याकडून होत असताना विघ्नेश पाटील थोडासा रनअप चुकला. डेट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय दीपक पाटील सर वरिष्ठ पंच आहेत. या स्पर्धेमध्ये पंचांचं काम पाहतात आणि DK द्वारकानाथ चोरगे सर ही जोडी सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला तैनात करण्यात आलाय त्यामुळं इकडे मात्र सिंगलच मिळाली. बऱ्याच वेळेला हा स्ट्रोक जेव्हा खेळतो आपण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकच नसतं परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेण्यात आलाय. पाठीमागे डीप एक्स्ट्रा कव्हर नाहीये परंतु डीप कव्हर पॉइंट आणि लॉंग ऑफ आहे. 3 फिल्डर ऑन साईडला आहेत. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग त्यामुळं क्षेत्ररक्षण सुद्धा तसंच लावलं गेलं विघ्नेशकडून. इथे प्रॉपर कनेक्शन नव्हतं. एज जरूर लागली होती. सिंगल मिळाली. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोअर हळूहळू पुढे सरकत असताना स्कोअर कार्डवर आतापर्यंत धावा लागल्यात त्या 7 धावा. 7 ऑन बोर्ड. चांगली बॉलिंग विघ्नेशकडून. लॉफ्ट केलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. एक टप्पा पडला परंतु चांगला बॅकअप लॉंग ऑफ कडून आणि दुसरी रन कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. या धावा चोराव्या लागतील आता मात्र हाळ संघाला. जेव्हा या धावा येतील ना डबल्स का होईना जरूर बाउंड्री आली नसेल आतापर्यंत परंतु सिंगल डबल्सनं सुद्धा स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवता येतो आणि करून दाखवावा लागेल. 2 धाब्यानं टोटल 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा. ओ दिल स्कूप सुपला शॉट. बॉल सरळ चालला लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेनं. कमाल फटका होता. शॉट ऑफ द नाईट म्हणूया आपण. आयान बेडेकरच्या बॅट मधून येतोय हा सुपला चौकार. पहा रिप्ले मधून टीव्ही स्क्रीनवर. दिल स्कूप करत तिलकरत्ने दिलशानं इन्व्हेंट केलेला फटका त्यामुळे दिल स्कूप असंही संबोधलं जातं परंतु आमचे योगेश वाघ यांनी खरं तर या फटक्याला सुपला नाव दिलं आणि आज सुपला शॉट IPL मध्ये सुद्धा कॉमेंटेटर सर्रासपणे वापरतात. सुपला शॉटचा उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो परंतु इन्व्हेंटर आहेत योगेश वाघ. आदिवासी समालोचक आहेत ज्यांनी पहिल्यांदा खरं तर हा शब्द वापरला होता आणि त्यानंतर मात्र त्यांचा हा शब्द अनेक समालोचकांनी पकडला परंतु दिल स्कूप तिलकरत्ने दिल स्कूप असंही संबोधलं जातं. पल्लू शॉट पल्लू स्कूप असंही या फटक्याला संबोधलं जातं. वेगवेगळ्या नावानं करता फटका परंतु काय फटका सजवलाय त्यामुळे चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 गडी बाद 13 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय तो पार्थ चंदन. या संघाचा की प्लेअर आहे खरं तर मोठं नाव आहे. बोनकोडे 11 बोनकोडे टीमसाठी नेहमीच त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स मॅटर करत असतो पार्थ चंदन. ओ यावर रिव्हर्स स्वीप स्विच हिट आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याचमुळे कुठेतरी हाळ संघ अडकला होता आणि कुठेतरी आता मात्र धावसंख्येला आकार येण्यास सुरुवात झाली.
आता कॉन्फिडन्स वाढला असेल खरं तर दोन्ही फलंदाजांचा, कारण दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आता मात्र चौकार आलेत आणि तेही कलात्मक फटके. एकदा आपण पाहिला दिल स्कूप आणि यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा चौकार. चांगला बॉल होता, पार चंदनचा खोलात टाकला होता. यष्टीरक्षक पोहोचणार तोपर्यंतच मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. परशुराम साठे आहेत, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर सध्याच्या घरी 18 धावा. 35-40च्या आसपास, 40 नाही तर 35च्या आसपास तरी पोहोचावं लागेल निदान हाळ संघाला मॅच मध्ये लढण्यासाठी. पार चंदनचा हा बॉल, पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्यात आला होता परंतु कनेक्ट झाला नाहीये. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता अयान बेडेकर आहेत. अयान बेडेकर आणि इरफान ज्यांनी थोडासा डाव सावरलाय. फुल लाईन तोता खोलात, बॅक टू द बॉलर्स. इकडे धाबा सुटलेत फलंदाज आणि आता मात्र अजूनही चेंडू सापडलेला नव्हता. हा किती चान्स होती मागे फिरण्याची, परंतु इकडे पाहायला गेलं तर फलंदाज पुढे सरकला होता इरफान आणि त्याला मागे परतणं हे पार चंदन अगदी शेवटला सुद्धा बॉल उचलताना, त्यामुळे बराच वेळ होता. इरफान कदाचित मागे पळाला असता तर एव्हाना रन सुद्धा कंप्लीट झाले असते. दुर्दैवीरित्या तो होतोय धावचित आणि फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागलाय तो एसीसी हाळ संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मोहरा गमावलाय. पार चंदनचं हे षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं रिस्ट्रिक्ट केलाय. तर स्कोर आतापर्यंत पार चंदन 18 धावा झाल्यात धावफलकावर. इकडे एक रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार आलेत या संपूर्ण इनिंग मध्ये. एक सुफला आपण पाहिला, एक रिव्हर्स स्वीप पाहिला. बाकी समोर कोणतेही चौकार आलेले नाहीयेत आणि तेच फटके खेळावे लागतील हाळ संघाला. फुल टॉस होता, टाइम झाला नाही. इकडे मात्र फ्रंट फुटला येऊन घेण्याचा प्रयत्न, मात्र सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद 20 धावा. कांचनजी पालकर या स्पर्धेचं गुणसंख्या लेखन करतात. 9 रात्र खरं तर ही स्पर्धा त्यांनी कव्हर केले. पुढच्या वर्षी कदाचित 2-3 दिवस वाढतील कांचनजी पालकर, कारण मॉन्टी पाटील 100 संघ घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि आजपर्यंतचा हा विक्रम जो आहे तेजस मात्र यांच्या नावावर आहे. किंजल स्पोर्ट्स चषकामध्ये 96 टीम आणि त्यानंतर आपण लेडीजचे संघ पाहिले तर तो रेकॉर्ड म्हणजे तेजस मात्रे आणि मॉन्टी पाटील कदाचित एकत्रित एक मीटिंग झाली असावी त्यांची, परंतु नाईटला तेजस मात्रे यांनी सुद्धा धाडस दाखवलेलं नाहीये आणि ते मॉन्टी पाटीलच करू शकतात. कारण सोपं नाहीये खरं तर. एखादा संघ कॅन्सल झाला तर त्या जागेवर लगेच दुसरा संघ घ्यायचा. बऱ्याच वेळेला संघ सोडा कॉमेंटेटर सुद्धा कॅन्सल होतात आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. अजय शेवटची रात्र जरूर बोलू या विषयाबद्दल. जाऊया चौथ्या षटकाकडे. ऋतिकचा पहिलाच बॉल ड्राईव्ह कर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये. स्वप्नील नाईक त्या ठिकाणी होते. लालू शेठ फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कलेक्ट करता आलेला नाहीये, त्यामुळे सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 21 वर 21. ऋतिक मात्रे शेवटचं षटक करतोय. लढावं लागेल या ओव्हरमध्ये एसीसी हाळ संघाला. 10-12 धावा अपेक्षित आहेत. शॉट ऑफ लाईन होता. इकडे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 22 नाव. 22 धावा. ऋतिक मात्रे पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत थांबवतोय तो हाळ संघाचा धावफलक. इकडे फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, कदाचित टो एंडला लागला असावा आणि फॉलो थ्रू मध्ये ऋतिकनं टिपला झेल आणि फलंदाज बाद होईल. यावेळेस अयान बेडेकर मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 4.
चला नेक्स्ट मॅच असेल नेवाळी आणि कळंबोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. या 4 चेंडूंच्या नंतर लगेचच टॉस केला जाणार आहे, त्यामुळे आपण वेळेमध्ये पोहोचा प्लीज. शेवटची मॅच असेल सुपर 8 मधली. नेवाळी कळंबोली थोडं लवकर या, थोडंसं उशिरानं आम्ही अनाउन्समेंट केले, परंतु तुम्ही लवकर या हीच विनंती असेल. नवीन बॅटर आलेत सुफियान, ऋतिक मात्रे. ऋतिकचा हा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेनं, परंतु पाहूया तिकडे चांगला प्रयत्न, काय एफर्ट्स दिलेत चेंडू अडवण्यासाठी. मात्र आठोकाठ प्रयत्न केले जितेश राऊतनं, कमाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. परंतु अंपायरच्या मनामध्ये थोडीशी साशंकता सुरू आहे. अंपायरने सांगितलं की आपण चेक करूया काय एक्झॅक्टली काय झालंय. tenniscricket.in माध्यमातून जरूर आपण चेक करूया. खूप सुंदर प्रक्षेपण सुरू आहे, सुंदर पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले tenniscricket.in वाहिनी. त्यामुळे नक्कीच त्यांच्या कॅमेरामनच्या नजरेतून काहीच लपणार नाहीये. त्यामुळे चेक केलं जाईल. पाहूया कंट्रोल रूम मधून काय निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक होता आणि हाळ संघाला धावांची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा, प्रयत्न खूप चांगले राहिले त्या ठिकाणी, एफर्ट्स. चला नेवाळी आणि कळंबोली नेक्स्ट मॅच असेल. दोन्हीचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचतात, त्यांना सुद्धा पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला बाहेरून प्रयत्न केला, हा चौकार आहे आणि थँक्यू सो मच अंपायर सुद्धा, कारण त्यांना खरं तर साशंकता होती मनामध्ये. प्रयत्न जरूर चांगला होता, तो बाहेरून केला गेला, त्यामुळे ऑब्व्हियसली इट्स अ 4 रन्स नाव आणि या 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. 26 ऑन अ बोर्ड. जरूर आपल्या टीव्ही स्क्रीनवर रिप्ले सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक मात्रेकडे. शॉट ऑफ लेंथ होता इकडे, मात्र कटकणाचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 27 धावा. इकडे अजूनही पाहायला गेलं तर 3 चेंडू आय थिंक शिल्लक आहेत या षटकामध्ये. 3 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक 33, 34, 35च्या आसपास धावसंख्या पोहोचू शकेल. यावेळेस साडेबा बॅट ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जितेश, परंतु यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दोघही एकाच एंडला होते, परंतु एकाला परतावा लागेल. एकच धाव मिळेल, परंतु अंपास काहीतरी त्या ठिकाणी चर्चा करत असताना फलंदाजांबरोबर डीके आहेत. अंपास तेच सांगतात की अशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेट तुम्हाला करता येणार नाहीये आणि रनआउट सुद्धा नसेल खरं तर, कारण आपल्याकडचा नियम आहे स्ट्राईक रोटेशन्स साठी एकाच वेळेला दोनही एंड सोडणं गरजेचं आहे. गोलंदाज ऋतिक मात्रे ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, बट ऑन कडून लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू सिंगल मिळते. एक धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल आणि स्कोर आत्ताच्या घडीला हाळ संघाचा 29 धावा. हा शेवटचा बॉल आहे.
लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग आणि पाहूया स्ट्राईक एंडला फलंदाज सुफियान त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि एखादी बाउंड्री सुद्धा इथून मात्र 33 म्हणजे 34चं टार्गेट ठेवता येईल. षटकार आला तर 36चं टार्गेट. लास्ट बॉल. परंतु चेंडू तर सरळ निघाला होता यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि कोणतीही धाब आलेली नाहीये. फणसानी सुद्धा बाद असल्याचा निर्वाद दिलाय, त्यामुळं शेवटच्या बॉलवर मात्र फलंदाज होते बाद. स्कोर त्याच ठिकाणी थांबलाय. एसीसी हाळ संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कोर कार्डवर धाबा जमा केल्या त्या 5 गडी बाद 29 धाबा आणि 30 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आले या मॅचमध्ये. बोनकोडे 11 बोनकोडे संघ लवकर बाहेर या आणि लवकर सलामीची जोडी पाठवा हीच विनंती असेल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल नेवाळी आणि विरुद्ध त्यांच्या विरोधामध्ये कळंबोली. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी जोडले जातील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर. यस, धन्यवाद दीपक सर. तर मी सन्माननीय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे MD आदरणीय दीपक चव्हाण साहेबांना विनंती करेन की साहेब या आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय. एका बाजूला नेवाली गावदेवी स्पोर्ट नेवाली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो कालभैरव कलंबोली. स्टेल कॉल इस हेड कॉल. तर टॉस जिंकलाय कालभैरव कलंबोली टीम कॅप्टन. डिसिजन यस फिल्डिंग आहे. तर गावदेवी नेवाली संघाला फलंदाजी करायची. यानंतरची लढत कळंबोली वर्सेस नेवाली. एक वीक फाईट सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जबरदस्त स्पर्धा आपल्याला नक्कीच 9 रात्री या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. आजची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील हा जबरदस्त थरार मेगा फायनल विजेता कोणता संघ ठरेल यासाठी मात्र ह्या मॅचेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आजची शेवटची रात्र. उद्यापासून स्वर्गीय जीवा भोईर याच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक पेंदर येथे उत्तम शेठ भोईर यांची स्पर्धा आपल्याला नक्कीच उद्यापासून पाहायला मिळेल. 7 रात्री तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतील. पेंदर येथे यायला विसरू नका. उद्यापासून ती स्पर्धा सुरू होते. नाईटची जबरदस्त स्पर्धा. स्वर्गीय जीवा भोईरच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 पेंदर उत्तम भोईर यांची स्पर्धा उद्यापासून सुरू होते. तर 30 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. पाहूया हाळ संघाची गोलंदाजी आपण. खरं तर 4 गोलंदाज ताबीज, त्यानंतर अयान, अशरफ, मुजीब यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल खरं तर या धाबा वाचवण्याची. परंतु मुजीब पटेल यांचं लजीज रेस्टॉरंट आणि आजच खरं तर झोमॅटोकडून त्यांना सर्टिफिकेशन सुद्धा मिळालं. त्याबद्दल मुजीबचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. जरूर आम्हाला बोलवाल एक दिवस. आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज. थँक्यू. हॅलो. धन्यवाद दीपक पाटील सर. धन्यवाद प्रवीण सर. सामना इथे सुरू झाला आहे. आपण पाहतो एका बाजूला हाल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बोनकोडा 11 बोनकोडा. एक जबरदस्त अशी बिग फाईट आहे. पाहायला गेलं तर प्रथम सत्रामध्ये 4 षटकांमध्ये 29 धावा धावपलकावरती लावल्यात त्या हाल संघाने. 30 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जितेश राऊत आणि पार्थ चंदन. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला पार्थ चंदन नॉनस्टॉक एंडला आपण पाहतोय.
RCC पेठ संघाविरोधात खेळत असताना जबरदस्त खेळ त्याचा राहिला. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आज खारघर संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय सुपर 4 मध्ये. इथून मात्र कोणता संघ पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर राहनाल हा संघ पुढे गेलाय. आता मात्र 2 पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. त्यातील हा एक पर्याय सुरू आहे. हाल वर्सेस बोनकोडे याच्यामधली लढत आहे. मेहनतीची पराकाष्ठा मात्र नक्कीच करावी लागेल कारण सामना अप्रतिम असेल. कारण हाल संघाने देखील चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. या स्पर्धेमध्ये फुल टॉस होता. इथे मात्र सोडणार नाहीये. फलंदाज जितेशच्या बॅट मधून आलाय हा षटकार. षटकाराने मात्र आपलं खातं ओपन करतोय तो जितेश. ताबिश या गोलंदाजावरती मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळालाय. आणि षटकाराने मात्र धावसंख्येचा अकाउंट ओपन होतोय 6 ने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय ताबिश राऊत. आणि हा मात्र येतो जबरदस्त असा फटका. चेंडू सीमा पलीकडे आलाय हा नक्कीच चौकार. या चौकाराने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. जितेश जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. 30 धावांचं लक्ष्य आहे आणि या 30 धावांचं लक्ष्य आम्ही सहजता पूर्ण करू असं तो दाखवून देतोय. कारण अक्षय मॅचमध्ये देखील 45 धावांचं आव्हान होतं आणि ते आव्हान देखील 4 षटकांमध्ये त्यांनी सहजता पूर्ण केलं. इथे मात्र 30 धावा आहेत आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना मात्र ताबिशवरती मात्र हल्ले चढवले जातात. पहिला चेंडू ताबिशने मात्र निर्णायक फेकला होता. त्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये 2 अप्रतिम असे फटके खेचले. षटकार चौकार आणि धावसंख्येचा आकार मात्र एक मोठा करण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. संधी होती परंतु संधी इथे गमावली गेली आहे. कारण असे जे सोपे झेल असतात ते झेल तुम्हाला घ्यावे लागतात. कारण प्रवीण सर जर विचार केला तर कमी स्कोअर आणि कमी स्कोअरमध्ये जर असे चान्सेस दिले तर निश्चित हा सामना मात्र लवकरच संपणार वेळ लागणार नाही आहे. तसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण जितेशला हा जीवनदान मिळाला आहे. 11 धाबावरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 11. इथे मात्र पार चंदन आलाय स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता तोच पार्थ मात्र मैदानामध्ये. गोलंदाज ताबिशवरती आता मात्र नियंत्रण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या चेंडूमध्ये केलाय. डॉट चेंडू फेकला गेलाय. धावपलकावरती धाबा त्या 11 धाबा 30 धाबांचं लक्ष्य. हो अजून एक निर्धाव चेंडू बघा. 3 चेंडूमध्ये ज्या धावा येताना आपण पाहिल्या परंतु ते 3 चेंडू मात्र निर्धाव देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये एक झेल ड्रॉप देखील झाला. 11 धावा पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. 18 चेंडू 19 धावा. हाल वर्सेस बोनकोडे असा सामना मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. बोनकोडे संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलाय. ज्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी उतरले आणि त्यानंतर मात्र जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. कारण एक निसटता विजय त्यांनी जो खेचून आणला. कारण तुर्भा वर्सेस बोनकोडे असा सामना आपण प्रवीण सर पाहिला. त्यामध्ये असं वाटलं होतं की एक हाती तुर्भा संघ तो सामना जिंकेल की काय. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला समीकरण 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना मोठा फलंदाज स्ट्राईक एंडला नमित असताना देखील तो चेंडू मात्र डॉट फेकला होता गोलंदाज पार्थ चंदनने. म्हणजे या संघासाठी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पार्थ चंदनचा खूप मोठं योगदान राहिलं आहे.
तो बोनकोडा संघासाठी. आणि तो पार्थ मात्र मैदानामध्ये खेळतोय, परंतु इथे सुरुवात मात्र जितेशने दाखवली आहे. 11 धावांवरती तो खेळतोय. 18 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे व्यासपीठावरती. चला स्पीडअप करा. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे MD दीपक चव्हाण साहेब या सामन्याचा आनंद घेतात. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र प्रयत्न त्यांचे नेहमीच राहिलेले आहेत. इथे मात्र नवीन गोलंदाज मुजीब खरबे कव्हर्समध्ये चेंडू खेळून काढलाय. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळतंय. तत्पूर्वी मात्र दुसरे धाब्याची संधी मात्र इथे प्राप्त केली जाते. जितेशच्या माध्यमातून 2 धावा येतील. या 2 धाव्यानिशी मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 13 धावा. 30 धावांचं आव्हान असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. आणि त्यातील हा षटकार जबरदस्त पार्थच्या जितेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मुजीब वरती हा एक मोठा प्रहार. आणि या 6 धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 वरती. 19 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. बघा जास्तीत जास्त पाहायला गेलं प्रवीण सर तर मोठे फटके जास्त येताना आपण पाहिले. फक्त एकच सिंगल आली आहे. 2 षटकार 1 चौकारचा समावेश आपण पाहतोय. ते 19 धावांवरती. इथे मात्र ठीपपेक्षा कव्हरला मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय चौकारासाठी. आणि चौकाराने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23 धावा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला नक्कीच दीपक चव्हाण साहेबांच्या वतीने बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने एक नेहमीच मागची 40+ स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजला बाईक पुरस्कृत केली होती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. मुनीर झेलवरती आलाय आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो जितेश राऊत मात्र तंबूच्या आश्रयाला. 23 धावा धावफलकावरती. फक्त 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम बोंडकोडेला. प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संडे आणि सुट्टीचा दिवस. उद्या पुन्हा वर्किंग डे. तर प्रेक्षक आणि नक्कीच या सामन्याचा मात्र ते आनंद घेतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आपण करूया. नवीन फलंदाज परशुराम तर परशुराम साठे मात्र मैदानामध्ये आलाय. आमचे सचिन घरत ते देखील इथे आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. परशुराम साठे सिनियर क्रिकेटर म्हणजे ओळख आहे बोनकोडे संघाचा. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. मुनीर चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. 6 धावांची फक्त गरज आहे जिंकण्यासाठी. पार्थ चंदन स्ट्राईक एंडला. झहीर पटेल देखील या सामन्याचा आनंद घेतात. आणि चौधरी ब्रदर्स चौधरी आणि चौधरी कंपनी पूर्णपणे या सामन्याला एन्जॉय करते. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो टीम बोनकोडेने. अभिनंदन बोनकोडे टीम. हाल संघाचा देखील आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. वाईल्ड कार्ड एंट्री होती परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच त्याने देखील धडक मारली. परंतु बोनकोडे संघाविरोधात खेळत असताना हार पत्करावी लागली आहे परंतु चांगला परफॉर्मन्स. इथे मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय.
यस 8 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी साकारली आहे ती जितेशने. तर जितेश या आपण. चला नेवाले आणि चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया जितेशला. जयशेठ पटेल आणि जनार्दन म्हात्रे आमचे यांना विनंती करेन की या दरम्यान कळंबोली संघाची टीमका बघत जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण टीमशी संपर्क करायचा आहे. तर सुपर 8चा हा शेवटचा सामना असेल. यानंतर मात्र सेमी फायनलला सुरुवात होईल याची नोंद आपण घ्या. हॅलो सुरेश चौधरी साहेब आपले सर्वांना व्यासपीठावरती घेऊन या. अरे तुमची जागा तिकडे नहीं है, आपकी जगह इस मंच के ऊपर है. हमारे चौधरी एंड चौधरी कंपनी वहाँ से आनंद मिलता है पता है हमें, लेकिन हमें अच्छा नहीं लगता है क्योंकि बहुत मेहनत आपने भी की है इस टूर्नामेंट के लिए. ये टूर्नामेंट हमारी नहीं आपकी है और बहुत अच्छा योगदान दिया आपने भी चौधरी एंड चौधरी कंपनी ने पूरे हमारे खरगर के.